नमस्कार, मी प्रशांत, तुमचा मॉड्युलर किचन एक्सपर्ट. आज आपण आलो आहोत भास्कर भाऊ पाटील यांच्या घरी. आज आपण त्यांची किचन टूर बघणार आहोत. जवळपास 6 महिन्यांपूर्वी हे किचन इन्स्टॉल केलं होतं आणि वहिनींनी हे किचन खूप सुंदर ठेवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत या किचनची टूर. साधारण 13.5 फूट बाय 11.5 फूट मध्ये हे पूर्ण किचन सेटअप केलेलं आहे. याचा जो हा कुकिंग प्लॅटफॉर्म आहे हा साधारण 9 फुटाचा आहे आणि हा समोर दिसतोय हा प्लॅटफॉर्म साधारण 11.5 फुटाचा आहे. किचन प्लॅटफॉर्म साठी फुल बॉडी विट्रिफाईड स्टोन वापरला आहे आणि या पाणीपट्टीमध्ये ब्रासची इमली पट्टी इन्सर्ट केलेली आहे. त्याच्यामुळे थोडा ग्लो आला आहे किचनला. ड्रॉवर जे वापरलेले आहेत ते इको स्लिम ड्रॉवर आहेत. स्लिम ड्रॉवर आणि स्लो मोशन मध्ये ते सॉफ्ट क्लोज होतात. इथे बिग प्लेट साठी स्टोरेज केलेलं आहे. किचनच्या स्टार्टिंगला हे एक ब्लॅक प्रिंटेड ग्लास मध्ये एक स्टोरेज युनिट दिलेलं आहे. स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तूंना पटकन हाताशी मिळाव्या यासाठी हे स्टोरेज एंट्रीला दिलेलं आहे. ब्लॅक प्रिंटेड ग्लास आणि ब्लॅक प्रोफाइल इथं वापरलेला आहे. स्टोरेज हाताशी मिळावं म्हणून शेगडीच्या जवळ भरपूर स्टोरेज दिलेलं आहे. चिमणी जी आहे ती चिमणी वरती शटर लावून पॅक केलेली आहे आणि स्लिम चिमणी फक्त आपल्याला दिसते. इथंही तसाच एक स्टोरेज दिलेला आहे. एकावरती एक 2 अपलिफ्ट कॅबिनेट दिल्यामुळे किचनला सुंदर लुक आलेला आहे. वॉटर प्युरिफायर साठी एक डेडिकेटेड कॅबिनेट दिलेला आहे आणि वॉटर प्युरिफायर प्रॉपरली याच्यामध्ये एन्क्लोज होतं. किचन प्लॅटफॉर्मच्या बॉटमला ही स्कर्टिंग केलेली आहे. साधारण 3 इंच हा प्लॅटफॉर्म वरती घेतलेला आहे. त्याच्यामुळे धूळ आणि कचरा किचनच्या ड्रॉवरच्या खाली जात नाही. किचन प्लॅटफॉर्मच्या अगदी समोरच हे अप्लायन्सेस युनिट प्लॅन केलेलं आहे. इथे ओव्हन आहे आणि वरती स्टोरेज आहे आणि खाली कांदे बटाटे किंवा फ्रुट्स ठेवण्यासाठी विकर बास्केट दिलेले आहे आणि त्याच्या शेजारीच हे फ्रीज प्लॅन केलेलं आहे, जेणेकरून स्वयंपाक करत असताना फ्रीज किंवा कांदे बटाटे किंवा स्टोरेज एकदा सगळं ऍट अ टाइम ऍक्सेस करता येईल. त्यावरती फ्रीजच्या वरती सुद्धा स्टोरेज दिलेला आहे. इथेही भरपूर डबे बसून जातात. ब्लॅक अँड व्हाईट किचन मध्ये किचनचा स्टोन व्हाईट आहे. प्रोफाईल शटर ब्लॅक आहेत. त्याची टिंटेड ग्लासही ब्लॅक आहे. चिमणी ब्लॅक आहे. शेगडी सुद्धा ब्लॅक आहे आणि सगळे हँडल ब्लॅक थीम मध्ये घेतलेले आहे. सोबत याला कंबाईन करणारे ओव्हन सुद्धा ब्लॅक आहेत आणि फ्रीज सुद्धा ब्लॅक आहे. अशी ही संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट थीम मध्ये हे किचन बनवलेलं आहे. आणि आता आपण जाणून घेऊया किचनचा रिव्ह्यू. माझ्या बरोबर वृंदाताई आणि सईताई आहेत. तर हे नवीन किचन तुम्हाला कसं वाटलं? नवीन किचन व्हाईट घेतला आम्ही. हो, बरोबर. या अगोदर तुम्हाला बरेचसे रंग दाखवले. हो, पण आम्हाला ब्लॅक अँड व्हाईट हवा होता. अच्छा. आणि ब्लॅक व्हाईट वरती दिसून येतं की जे स्पॉट पडले किंवा जे खराब झाले लगेच लक्षात येतं आणि क्लिनिंगला पण खूप सोपं जातं. आणि जे आमचं किचन आहे ते कंजेस्टेड होतं. किचन थोडंसं कंजेस्टेड होतं. बरोबर. सामान व्यवस्थित बसत नव्हतं. इथे सगळं त्याचं सामान प्रत्येकाला वेगळे ड्रॉवर. हो, आता सगळे ड्रॉवर ऑर्गनाइज झाले. त्याच्यामुळे तुम्हाला वस्तू वापरायला सोपं झालंय. आणि जे आपण जे ट्रॉली बसवलं ते खूप सॉफ्ट आहे. फक्त टच करायची आवश्यकता. जे आधी होत्या त्याचा पण आवाज येत होता आणि ते गुडं घ्यायचं म्हणजे असं ते फुगून केलं. अच्छा. हो. तुमचं जुन्या घरातलं सगळं सामान अकोमोडेट झालं याच्यामध्ये? सगळ्या वस्तू जागच्या जागी बसल्या असतात. एकदम व्यवस्थित. अच्छा. आणि बिल्ट इन अप्लायन्सेसचा वापर करत असाल? ओव्हन, मायक्रोवेव्ह वगैरे? हो, म्हणजे जास्त नाही पण
थोडंफार करतो. अच्छा. असं आणि आम्हाला बरंच Yes, काही thank you. हे केलं खूप म्हणजे त्यांच्यामुळे आमचं जे किचन आहे ते त्यांच्यामुळे खूप छान आहे. त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं किचन मध्ये. आज जेव्हा आमचं वास्तुशास्त्र हो. होतं तेव्हा खूप जणांना आवडलं की किचन स्पेसिफिक लेडीज लोकांना आमचं खूप किचन आवडलं. हो, एकदम अट्रॅक्शन असतं आणि Attraction आहे. सगळं- आणि स्पेसिफिक दोनच कलर घेतले. हो, त्याच्यामुळे दिसायला सुंदर दिसतं. हो. तर ह्या होत्या सईताई आणि वृंदाताईंचा फीडबॅक. तर हे होते श्री भास्कर पाटील यांच्या किचनची टूर. मॉड्युलर किचन करत असताना तुम्हाला कुठलीही शंका किंवा काही अडचण असल्यास खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि अशाच नवनवीन किचन टूर बघण्यासाठी क्लासिक इंटेरियरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.